नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. भाजपचा सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. अजित पवार गटाला कोणत्याही प्रकारची धमकी दिली नाही, मी फक्त कायदा समजावून सांगितला. चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण. पुण्यातील पर्वती परिसरात एका तरुणाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा पतित पावन संघटनेचा आरोप. संबंधित तरुणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, संघटनांची मागणी. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी. महंत आणि पुजाऱ्यांनी देवीला रंग लावून पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. नाशिकमध्ये महिला दिन आणि रंगपंचमी एकाच दिवशी. महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण. महिलांनी एकमेकांना रंग लावत आनंद केला साजरा. बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरात पॅरामोटरिंगचा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शुभारंभ. पर्यटकांना सुमारे 400 फूट उंचीवरून लोणार सरोवराचं विहंगम दृश्य पाहण्याची संधी. बीडच्या घाटनांदूर येथील महिला बचत गटाची घरगुती पदार्थांच्या व्यवसायातून वार्षिक 40 लाख रुपयांची उलाढाल. बँकेकडून अत्यंत कमी दरात कर्ज घेऊन सुरू केला व्यवसाय. वाशिम जिल्ह्यात 2025च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह अनेक पिकांचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील सुमारे 1.29 लाख शेतकरी पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत. अहिल्यानगरच्या कोपरगाव परिसरात कोयता गँगची दहशत. पहाटेच्या सुमारास काही अज्ञात तरुण हातात कोयते घेऊन फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. परिसरात भीतीचं वातावरण. पिंपरी चिंचवड शहरात भटक्या कुत्र्याने एका व्यक्तीवर हल्ला केला. घटनेने शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. कुत्र्यांची नसबंदी करून योग्य तो बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. सोलापुरातील 6 कमांड परिसरात रेल्वे पटरीजवळ लागली आग. अग्निशमन दलाकडून मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.